नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. सिम्बायोसिस हे शैक्षणिक क्षेत्रातलं जागतिक कीर्तीचं नाव. ऑक्सफर्डचं नाव घेतलं जातं, त्याच्याबरोबर सिम्बायोसिसचंही नाव घेतलं जातं. ही स्वतंत्र भारतातली एक वेगळी मोठी शिक्षण क्षेत्रातली ओळख डॉक्टर श्यामभाऊ मुजुमदार सर यांनी तयार करून दिली आहे. स्वाती मुजुमदार यांनी स्किल विद्यापीठाकडे कॉन्सन्ट्रेशन केलं आणि करीन ते उत्तमच हा सरांचा सल्ला त्यांनी मानला आणि आता स्किल विद्यापीठामध्ये सिम्बायोसिस हे 1 नंबरच्या श्रेणीमध्ये आलेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कमध्ये कौशल्य विद्यापीठ श्रेणीमध्ये सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला पहिलं स्थान प्राप्त झालं आहे. पत्रकार परिषदेमध्ये संस्थेच्या चालकांनी दिलेली ही माहिती. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती मुजुमदार, सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळे पुणे इथून आपल्याशी बोलत आहे. सांगायला अतिशय आनंद होतो की सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला भारतातली NIRF मधली सर्वप्रथम फर्स्ट रँक मिळालेली आहे. गेल्या आठवड्यातच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन न्यू दिल्ली यांनी NIRF रँकिंग 2024 हे पब्लिश केले आणि यावर्षी स्किल युनिव्हर्सिटी कॅटेगरी ही पहिल्यांदाच भारत सरकारने NIRF रँकिंगमध्ये नवीन कॅटेगरी तयार केली आणि त्या स्किल युनिव्हर्सिटीच्या कॅटेगरीमध्ये सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला सर्वप्रथम म्हणजे पहिली रँक मिळालेली आहे. ही आमच्या सर्वांसाठी आणि पुण्यातील सर्व पुणेकरांसाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. NIRF म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क. भारत सरकारने मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनतर्फे भारतामधील जेवढी कॉलेज, विद्यापीठं आणि युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्यांच्यामध्ये एक रँकिंग स्पर्धा ते घेतात आणि वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर या विद्यापीठांना आणि कॉलेजांना रँक केलं जातं. जसं की रिसर्च असेल, इनोव्हेशन असेल, एम्प्लॉयबिलिटी असेल, जॉब्स असेल, शिक्षणातलं इनोव्हेशन असेल, क्वालिटी ऑफ टीचिंग लर्निंग असेल, स्टुडंट फीडबॅक असेल, ह्या प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर या कॉलेज आणि विद्यापीठांना जज केलं जातं. अशी ही NIRF रँकिंग ही एक भारत सरकारची स्कीम आहे जी 2015 पासून ते दरवर्षी राबवतात आणि यावर्षी ही सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला स्किल युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये फर्स्ट रँक मिळालेली आहे. या रँकिंगमुळे आम्हाला आमच्या पंखांना भरारी घ्यायला आम्हाला आता एक मोकळी वाट मिळालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. एक नवीन दिशा प्रगतीसाठी मिळालेली आहे असं मी म्हणायला हरकत नाही. या सर्वप्रथम रँकिंगमुळे आम्ही आता जे परदेशातले स्किल युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्याशी आम्ही करार करू शकतो. त्याचबरोबर इतर काही ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात त्याच्यासाठी देखील आम्ही त्याचाही फायदा घेऊ शकतो. त्याचबरोबर एक ही आमच्या क्वालिटीची आणि सक्सेसची एक पावती मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक ह्यांच्यामध्ये ही सर्वप्रथम रँक मिळाल्यामुळे एक नवीन त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण होणार आहे की त्यांचे जे मुलं मुली आहेत त्यांना जेव्हा ते ॲडमिशन घेतात आमच्या युनिव्हर्सिटीला तर ही एक उच्च दर्जाची स्किल युनिव्हर्सिटी आहे असं नक्कीच त्यांना आत्मविश्वास मिळेल. तर ही NIRF रँक ही आमच्यासाठी खूप मोठी एक सक्सेसची स्टोरी आहे आणि त्यामुळे नक्कीच आमच्या प्रगतीला एक नुसती वाटचालच नाही तर स्पीड मिळणार आहे असं मी सांगू इच्छिते. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आधुनिक राष्ट्र म्हणून संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन करणं आता गरजेचं झालेलं आहे
असं ठाम प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी देवर्षी नारद पुरस्कार प्रदान समारोहामध्ये त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. यावेळी सकाळचे संपादक सम्राट फडणवीस यांना हा पुरस्कार प्रदान करण्यामध्ये आलेला आहे. राष्ट्रीय वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यमं आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद यावरती आंबेकर यांनी भाषण केलं. शब्दांची मला भयानक भीती वाटते. एक म्हणजे ते खांब म्हणतो आपण, पिलर. दादांनी उल्लेख केला, रावदांनी. पत्रकारिता माध्यमाला खांब म्हणून म्हणून आपण खूप मोठं नुकसान केलं असं माझं वैयक्तिक मत आहे. खांब हालत नसतो, खांबात बदल होत नसतो. खांब आयदर पाडावा लागतो, नष्ट करावा लागतो आणि मगच रिकन्स्ट्रक्शन. पुण्यात राहतो आपण, कोथरूडसारख्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट ही घरोघरी सुरू आहे. अशा वेळी पत्रकारिता इज अ प्रोफेशन, नोबल प्रोफेशन इतकंच म्हणायला हवं असं मला वाटतं. आपण त्याला खूप सामाजिक अति दिलेलं आहे. म्हणजे मला सारखी भीती वाटते मागं परोळेकर उभे आहेत का वगैरे. असं काही नाही आहे ना. मी एका व्यवसायात आलो, मी त्या व्यवसायामध्ये काम करत गेलो, माझी आवड आहे. मी जर उद्या सूरजला प्रत्येक वेळी तू मार्क झुकेरबर्ग आहेस आणि आता तुला झुकेरबर्गला ओलांडायचं आहे आणि तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी म्हटली की मग ते त्यातला इसेन्स जो असतो, आनंद जो असतो तो निघून जातो आणि मग आपण खूप सगळे मिळून इतके गंभीर बनतो की आपल्याला हसायलाही अवघड होतं. आणि मग एखादा जोक झाला, एखादा राजकीय नेता अगदी लाईटर टोनमध्ये बोलतो तर आम्ही खूप गंभीरपणाने त्याची ब्रेकिंग न्यूज बनवतो आणि त्याचं करिअर उद्ध्वस्त करतो. मला असं वाटतं की त्या पत्रकारितेपासून दूर राहायचा मी खूप मनापासून प्रयत्न केला. आणि माझे सहकारी सकाळ संस्था, विशेषतः अभिजित पवार सर यांचा तो सतत आग्रह राहिला. आपल्यापैकी अनेकांना असं, माझा विषय तंत्रज्ञान आहे, मला राजकारणावर एक ओळही वर्तमानपत्रात लिहायला आवडत नाही, पण राजकारणात गप्पा मारायचा आणि बोलायचा 100% विषय आहे. त्यामुळं सोशल मीडियावर राजकारणाविषयी बोलत राहणं, टी व्हीवर बोलत राहणं, व्हिडिओ करत राहणं असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की आपण राजकारणाबद्दल ज्या उथळपणानं भाष्य करतो, टीका टिप्पणी करतो आणि आपल्या आयुष्यातले आपण जितके काय दिवसही दिलेले नसतात तितकी वर्ष राजकारण करणाऱ्यांना आपण सल्ले देतो. आपल्या ट्विटच्या माध्यमातून असेल, आपल्या अन्य कुठल्याही व्हिडिओच्या माध्यमातून असेल. ह्या स्वरूपाच्या पत्रकारितेपासून शक्य तेवढं दूर राहणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. विशेषतः आजच्या काळात ज्यावेळी जो विषय अभय सरांनी ओपन केला, प्रदीप दादांनी त्याला टच केलेला आहे. आपली पत्रकारिता म्हणजे काय, सूरजनं खूप चांगलं सांगितलं की झाड तुटून जाईल इतकं काही मोठं व्हायची गरज नाही, आकाशाकडे जाईल. झेपावणं म्हणजे तुटून वर जाणं असं नाही. त्या पत्रकारितेला टिकून म्हणजे त्या पत्रकारितेचा, त्या माध्यमांचा मार्ग आपण स्वीकारला पाहिजे असं मला वाटतं. मी तो स्वीकारण्याचा प्रयत्न केला. प्रवीण मसाले एक जागतिक कीर्तीचं नाव. अतिशय खडतर परिश्रमातून चोरडिया परिवाराने या समूहाची उभारणी केली आणि जागतिक कीर्तीवरती ते पोहोचले. त्यामध्ये सुहाना परिवाराच्या वतीनं जीवन आदर्श पुरस्कार अर्नवाज दमानिया यांना जाहीर करण्यात आला, अशी माहिती समितीच्या अध्यक्षा माजी खासदार वंदना चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. प्रवीण मसाले आणि सुहाना मसाला हे घरोघरी पोचलेला हा एक ब्रँड आहे. 2000 साली ह्या ब्रँडनी सुहाना पुरस्कार म्हणून किंवा प्रवीण मसालेंचा कमल जननी पुरस्कार म्हणून सुरुवात केली होती. कोविडच्या काळात निश्चितपणे त्याच्यात खंड आला. त्यावेळेला उद्योजक महिलांना हा पुरस्कार दिला जायचा. पण आता एका नवीन स्वरूपात ह्या पुरस्काराचं वितरण होणार आहे. त्याच्यामध्ये सेवा असेल किंवा उद्योग क्षेत्र असेल, रिसर्च असेल, बाकीच्या विविध क्षेत्रामध्ये जिथं महिला काम करतात अशा क्षेत्रामध्ये हा पुरस्कार द्यायचा असं ठरवण्यात आलेलं आहे. पूर्वी जो पुरस्कार दिला जायचा त्याच्यासाठी आता एक वेगळी सिलेक्शन कमिटी करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही एक 10-12 मेंबर्स आहोत. सुहाना परिवाराचे मनापासून आभार की आम्हाला ही अतिशय एक छान संधी दिली. एका बाजूला आपण महिलांवर होणारे अत्याचार रोज पेपरमध्ये वाचत असतो, टीव्हीवर बघत असतो आणि एक डिप्रेशन, एक निगेटिव्ह फिलिंग येत असतं. पण दुसऱ्या बाजूला समाजात महिला पुढे जात आहेत, अतिशय उत्तम काम करतायत, सेवा करतायत, उद्योग क्षेत्रात अतिशय चांगलं नैपुण्य मिळवत आहेत. हे सुद्धा लोकांसमोर आणलं पाहिजे, त्यांच्या पाठीवर थाप दिली पाहिजे, त्यांना पुरस्कार दिला पाहिजे. या दृष्टीने ह्या पुरस्काराचं एक ऑब्जेक्टिव्ह आहे. विशाल चोरडिया आणि संपूर्ण चोरडिया परिवार यांनी ह्या पद्धतीचा एक विचार पुढे ठेवला आणि दरवर्षी आता सुहाना कमल पुरस्कार हे देण्यात येणार आहे.
सुहाना मागची स्टोरी आपल्याला अनेक जणांना ऑलरेडी माहीत आहे की कमलबाई चोरडिया आणि त्यांचे मिस्टर हुकुमचंदजी चोरडिया यांनी अतिशय छोटा उद्योग, घरगुती उद्योग सुरू केला होता, ज्याच्यामध्ये उद्योगासाठी नाही, कदाचित उदरनिर्वाहासाठी हा उद्योग सुरू केला होता. पण आज तो एवढी मोठी व्याप्ती त्याची झाली की पुण्यातच नाही, देशभर जवळजवळ 50 ठिकाणी त्यांचे वेगवेगळे मोठे मोठे समूह आहेत. एवढंच नव्हे, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आपला ह्या सुहाना मसाल्याचं नाव पोचलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागतं, ह्या हेतूनी ह्या पुरस्काराची मांडणी केलेली आहे. राजकुमारजी चोरडिया यांच्या कल्पनेतून ह्या पुरस्काराचा जन्म झाला. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. देशामध्ये कलकत्ता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवरती झालेला हमला आणि मुंबईमध्ये बदलापूर येथे 2 चिमुकल्यांवरती झालेला लैंगिक हमला ही अतिशय लांछनास्पद गोष्ट आपल्याला आहे. कोणतंही चॅनेल, वर्तमानपत्र, बातमी, न्यूज कुठल्याही डिजिटल पाहिलं तर अपघात, कोयता, खून, बलात्कार आणि मारामारी अशी सिच्युएशन दिसते. आणि त्याचबरोबर आर्थिक गंडा हा एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे. फोन करायचा, OTP मागायचा आणि खात्यातनं पैसे लंपास करायचे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यावरती ध्यानात येतं की आपण किती सुरक्षित आहोत. आपण ज्यांच्या हातामध्ये देशाची, राज्याची, आपल्या शहराची एक नाळ दिलेली असते आपल्या सुरक्षेकरता, ती आपली सुरक्षित आहेत का? आपले रस्ते पाहिले तर खड्डे पडलेले आहेत. पाण्याचं पाहिलं तर यावर्षी पाऊस चांगला आहे, पण त्याचं नियोजन जर ढिसाळ झालं आणि त्याच्यातलं जे पाणी गळून जातं ते जर 40% असेल तर एवढा मोठा पाऊस पडूनही आपण कर्मकंठीच राहतो. प्रेक्षको, आता आपल्याला स्वतःला विचार करायला पाहिजे की आपण स्वयंशिस्तीनं राहायचं आहे, आपल्यावरती जे राज्य करतात त्यांना शिस्त लावायची आहे का असंच बेशिस्तीचं आपल्याला जीवन जगायचं आहे? कुठला पर्याय आपल्याला हवा, आता तो आपल्यालाच ठरवावा लागेल. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.